नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा जिओग्राफी भूगोल या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची 7 मार्च 2026 रोजी झालेला म्हणजे आजच झालेला हा जो काही पेपर आहे, या पेपरची उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे या पेपरमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळतील हे निश्चित होणार आहे. त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, इतिहासाच्या IMP क्वेश्चन्स आपल्याला हवे असतील, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य ओपन करा. मित्रांनो, कालच्या पेपरमध्ये आपण जिओग्राफीचे जे काही IMP क्वेश्चन्स दिलेले होते, त्यातले बरेचसे प्रश्न आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये जसेच्या तसे आलेले दिसतील. यासारख्या इतर विषयांचेही IMP पाहण्यासाठी सुद्धा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इयत्ता 12वी जिओग्राफी एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर होता आणि हा पेपर सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाते. 7 मार्च 2026 रोजी आपला हा पेपर झाला. काही महत्त्वपूर्ण सूचना बघा या ठिकाणी. असाच काल आपण पेपर पाहिला होता रिव्हिजन म्हणून. त्याच टाईपचा हा सुद्धा पेपर आलेला आहे. या सूचना आपण अभ्यासल्या होत्या. प्रश्न पहिला बघा, आपला 20 गुणांचा आहे. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा. बघा या ठिकाणी जोड्या लावासारखा हा प्रश्न असतो, 5 मार्कांचा. अ गटामध्ये 5 शब्द दिले जातात आणि त्यावर आधारित ब आणि क ची जोडी आपल्याला लावायची असते. अ गट हा प्रमुख असतो आणि क हे बदलणारे असतात. बघा आता कशा पद्धतीची जोडी तयार होते. आपण सहसंबंध लावायचा आहे. अ गट जसाच्या तसा लिहून टाकायचा आहे आणि ब आणि क ची पुढं जोडी लिहायची आहे. बघा कसं लिहिणार. आणि तुम्ही तसं पद्धतीने व्यवस्थित लिहिलं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचे 5 पैकी 5 गुण मिळतील. बघा पहिलं, नकाशा तयार करणे. त्याची बघा जोडी आहे, हा बाण दाखवलेला निरीक्षण आणि पुढं त्याच्या पुढचा गट भूगोल अभ्यासकाची कौशल्ये. या पद्धतीने आपल्याला ही पहिली जोडीत लिहायची होती. नकाशा तयार करणे, निरीक्षण आणि भूगोल अभ्यासकाची कौशल्ये. हे लिहिलं असेल तर 1 गुण. दुसरं, प्रशासकीय शहरे. क आणि व. क म्हणजे दिल्ली, प्रशासकीय शहर म्हणजे दिल्ली आणि व म्हणजे न्यूयॉर्क. पुढचं, गवताळ प्रदेश. ख आणि श. गवताळ प्रदेश, ख म्हणजे पंपाज आणि श म्हणजे अर्जेंटिना. पुढं 4, खेळणी. ड आणि र. कागद निर्मिती उद्योग आणि र म्हणजे लघु उद्योग. पुढचं 5, लोकसंख्या विस्फोट. त्याचा आहे बांगलादेश आणि नायजर. अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला अ पूर्ण करायचा आहे आणि आपण जर तो व्यवस्थित जोड्या लिहिल्या असतील तर या प्रश्नाचे 5 गुण ॲड करायचे आहेत. त्यानंतर ब भाग बघा, अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा 5 गुणांसाठी. 1, तृतीयक व्यवसायामध्ये समावेश होतो. उत्तर आहे 4 पर्याय दिलेले, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तृतीयक व्यवसायामध्ये कशाचा समावेश होतो? तर तो आहे व्यापार. व्यापार लिहिलं असेल तर 1 गुण. दुसरं, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटक. तो आहे क, वाहतूक. तिसरं, विस्तृत व्यापारी शेतीतील प्रमुख पीक. ते आहे गहू. 4, कार्यात्मक प्रदेश. उत्तर आहे पुणे महानगर. या पद्धतीने आपल्याला या 4 जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर 5वं, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड हा खालीलपैकी उद्योग. तो आहे सार्वजनिक क्षेत्रातला.
या पद्धतीने आपला ब भाग हा 5 गुणांसाठी होता. 5ही गाळलेल्या जागा आपल्याबरोबर असतील तर आपण 5 गुण घ्यायचे आहेत. क भाग बघा 5 गुणांसाठी. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्नाची उपप्रश्नाची सूचना ही वेगळी आहे. ती आपण लक्षात घ्यायची आहे आणि मग त्या 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. सर्व प्रश्नांना सारखी सूचना नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा पहिलं, भांडवल गुंतवणुकीनुसार निम्न उद्योगाचा उतरता क्रम लावा. तर तो क्रम येतो. क पहिले घ्यायचे मोठे उद्योग, नंतर ड मध्यम उद्योग, नंतर अ लघु उद्योग आणि नंतर ब सूक्ष्म उद्योग. या पद्धतीने आपण उतरता क्रम लावायचा आहे दिलेल्या उद्योगांचा. दुसरा आहे चुकीचा घटक ओळखा. बघा 4 शब्द दिलेले, त्याच्यातला आपल्याला चुकीचा शब्द ओळखायचा आहे. संशोधन, प्रशिक्षण, शिकार आणि अध्यापन. मग याच्यातलं संशोधन करणं योग्य आहे, चांगले. प्रशिक्षण देणं चांगली गोष्ट आहे, अध्यापन करणं चांगली गोष्ट आहे. पण प्राण्यांची शिकार करणं ही वाईट गोष्ट आहे, म्हणून तो घटक काय झाला? चुकीचा घटक. क. पुढचं, खालील देशानुसार स्थानानुसार पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम लावा. आपला जगाचा नकाशा डोळ्यासमोर घ्यायचा आहे आणि त्यानुसार पश्चिमेकडून पूर्वीकडे क्रम लावायचा आहे आपल्याला. पश्चिमेकडे सगळ्यात आधी कोणतं राष्ट्र येतं? ड संयुक्त संस्थाने. त्याच्यानंतर अ फ्रान्स येतं, त्याच्यानंतर ब भारत येतं आणि मग नंतर जपान येतं. अशा पद्धतीने अचूक क्रम लावला असेल तर या तिन्ही गाळलेल्या जागांचे 3 पर्याय घ्यायचे, 3 गुण. चौथं, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील नंतरच्या काळात विस्तारणारा या टप्प्यातून जाणारा देश. जर्मनी, स्वीडन, कांगो आणि चीन. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील नंतरच्या काळात विस्तारणारा तो देश आहे चीन. 5वं, मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती. ती आहे ब उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम आणि प्लवंकांची वाढ, थंड हवामान माशांसाठी योग्य असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न ड भाग, बरोबर की चूक ते लिहा 5 गुणांसाठी. पहिलं, आर्थिक भूगोल ही मानवी भूगोलाची शाखा आहे. उत्तर आहे बरोबर. दुसरं, स्थलांतर हा लोकसंख्या बदलातील घटक नाही. उत्तर आहे चूक. 3, ग्रामीण व नागरी क्षेत्रांमधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र म्हणतात. बरोबर. 4, शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो. बरोबर. 5, उद्योगाच्या स्थानावर परिणाम करणारे घटक सर्वत्र समान असतात. चूक. प्रश्न दुसरा, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 4. 12 गुणांचा हा प्रश्न आहे. 1, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आहेत. दुसरं, हिमालय पर्वतीय प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते. 3, प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. 4, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. 5, सर्वच ग्रामीण वस्त्यांचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही. आणि 6, भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. या पद्धतीने आपण यांची कोणत्याही 4 प्रश्नांची कारणे द्या लिहायचे. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली 11वी 12वीची प्लेलिस्ट पहा. प्रश्न तिसरा बघा, फरक स्पष्ट करा 9 गुणांसाठी. कोणतेही 3 फरक आपल्याला लिहायचे. पहिला आहे देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. 2, स्थलांतरित शेती आणि मळ्याची शेती.
3. जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. 4. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. आणि 5. औपचारिक प्रदेश आणि कार्यात्मक प्रदेश. कोणते 3 फरक लिहिले तर आपल्याला 9 गुण मिळतील. 3-3 पॉईंट हवेत त्यांचे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा. 11 गुणांसाठी हा प्रश्न आहे. जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील माहिती भरा. कोणतेही 6 टॉपिक आपल्याला भरायचे आहेत आणि सूचीसुद्धा काढायची आहे. पहिलं, भारतातील जास्त लोकसंख्येचे शहर मुंबई. 2. जगातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा देश रशिया. 3. ग्रॅडबॅक मत्स्य क्षेत्र. 4. कॅनडातील लाकूडतोड क्षेत्र. 5. नकाशामधील कोणताही एक औद्योगिक प्रदेश. 6. दक्षिण अमेरिकेतील तेल उत्पादक देश व्हेनेझुएला. 7. दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख बंदर केपटाऊन. आणि 8. ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग. या पद्धतीने याच्यातले कोणतेही 6 ठिकाणं जर आपण जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवली तर आपल्याला या प्रश्नाचे 11 गुण मिळतील, 6 गुण मिळतील. बघा आता ब भाग आहे आपला 5 गुणांसाठी, अ भाग 6 गुणांसाठी होता. दिलेल्या विभाजित वर्तुळाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा एक विभाजित वर्तुळ दिलेलं आहे, त्यामध्ये लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दिलेली आहे 2019ची. बघा आफ्रिका, त्याची लोकसंख्येची टक्केवारी आहे 59.65. आफ्रिकेची आहे 16.96. ऑस्ट्रेलियाची आहे 0.55. युरोपची आहे 4.75. दक्षिण अमेरिकेची आहे 8.40. आणि उत्तर अमेरिकेची आहे 9.69%. आता याच्यावर काही आधारित काही प्रश्न विचारलेत बघा. पहिला प्रश्न, कोणत्या खंडात सर्वाधिक लोकसंख्या आहे? तर ती सर्वाधिक लोकसंख्या आहे 59.65% असलेला आशिया खंड. दुसरं, जागतिक लोकसंख्येपैकी 9.69% लोकसंख्या कोणत्या खंडात आहे? तर तो खंड आहे उत्तर अमेरिका. पुढचं, बघा या ठिकाणी जागतिक लोकसंख्येपैकी 9.69% लोकसंख्या कोणत्या खंडात आहे? बघा हे 9.69 हे स्टारचं चिन्ह आणि स्टार कुठे आहे? मग हे उत्तर अमेरिका, म्हणून मग याचं उत्तर आलं उत्तर अमेरिका, युरोप नाही आहे. पुढचं, सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या खंडात आहे? बघा आता सगळ्यात कमी लोकसंख्या 0.55 हा काळ्या रंगाचा ऑस्ट्रेलिया खंड, कारण की त्या ठिकाणी बर्फ आहे पूर्ण. युरोप खंडात किती टक्के लोकसंख्या आहे? बघा आता युरोप खंड कुठे आहे? या आडव्या रेषांनी दाखवलेला हा युरोप खंड 4.75% लोकसंख्या आहे जगाच्या. पुढचं, वरील विभाजित वर्तुळात कोणता खंड नाही आणि का? तर या वरील विभाजित वर्तुळामध्ये अंटार्क्टिका खंड नाही आहे. जगातले 7 खंड आहेत, या ठिकाणी 6च खंड दाखवलेले आहेत. 7वा खंड आहे अंटार्क्टिका, कारण की अंटार्क्टिका या खंडावर लोकसंख्याच नाही आहे आणि हा लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दाखवणारा नकाशा आहे, म्हणून मग अंटार्क्टिका या ठिकाणी दिलेलं नाही आहे. पुढचं 5वं, खालीलपैकी संक्षिप्त टीप लिहा. बघा या 5व्या प्रश्नाचं उत्तर, अंटार्क्टिका खंडात लोक नाहीत कारण की तो अतिशय थंड असा बर्फाच्छादित प्रदेश आहे. मानवी जीवनास अनुकूल असा तो प्रदेश नाही. 5वं, खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा. 12 गुणांचा हा प्रश्न आहे. 3 टिपा आपल्याला लिहायच्या आहेत. 4 गुणांसाठी 1 टीप. पहिली आहे स्थलांतराची कारणे. दुसरं आहे भारतातील प्रादेशिक विषमतेवर परिणाम करणारे घटक. तिसरं आहे जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. चौथं आहे संदेशवहनाची साधने.
आणि 5 भूगोलाचे स्वरूप. त्यानंतर प्रश्न 6वा बघा. खालीलपैकी दिलेल्या उतार्याचं वाचन करून प्रश्नांची उत्तरं लिहा. 4 गुणांसाठी हा अ भाग आहे. बघा उतारा. उतार्याचं शांततेत वाचन करा. त्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. बघा या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय. बघा पहिला प्रश्न. ग्रीक कालखंडातील जगातील सर्वात मोठे शहर कोणते होते? शोधा त्याचं उत्तर. बघा या ठिकाणी अथेन्स हे जगातील सर्वात मोठे शहर असावे. दुसरं, ग्रीक शहराची भूमिका सांगा. ग्रीक शहरे धर्म व शक्तीचे केंद्रे असूनही आर्थिक केंद्रे म्हणून त्यांनी काम केले आहे. हीच त्याची महत्त्वाची भूमिका आहे. त्यानंतर हा पण टॉपिक तिथंच येईल. शहराच्या या सर्व भूमिकांमध्ये प्राचीन शहरे सांस्कृतिक, सामाजिक शक्ती व अधिकार यांच्यातील परिवर्तनाचे केंद्रबिंदू ग्रीक शहर होतं. पुढचं बघा. अथेन्स शहराची अंदाजे लोकसंख्या किती? तर ती आहे 2,50,000. चौथं, प्राचीन ग्रीक शहरात कोणकोणत्या सेवा सुविधा होत्या? तर ते आहेत नागरी, व्यापारी, सांस्कृतिक आणि धार्मिक सुविधा होत्या. पुढचं ब भाग. आकृती काढून नावे द्या 4 गुणांसाठी. 1 रेषीय वस्ती. 2 प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी सार्वजनिक वस्तूंची सेवांची तरतूद. आणि 3 आहे मानवी भूगोलाच्या शाखा. या तिघांपैकी कोणत्याही 2 आकृत्या काढायच्या आहेत आपल्याला आणि व्यवस्थित नावं द्यायचे. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. 7वा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतंही 1 8 गुणांसाठी. पहिलं, विस्तृत व्यापारी धान्य शेतीची वैशिष्ट्ये वितरणासह स्पष्ट करा. आणि दुसरं आहे उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. या मोठ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली 11वी 12वीची प्लेलिस्ट पहा मित्रांनो. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 12वीचा जॉग्रॉफीचा 7 मार्च 2026 रोजी झालेला बोर्डाचा पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.